नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे. तर पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावंसं वाटते. त्यासाठी आपण आपल्या किचनमध्ये ब्रेड पकोडा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया. लसूण, आले, हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. 2 वाट्या बेसन, मीठ, किंचित हळद आणि कोथिंबीर घालून आपल्याला बेसनाचे मिश्रण गुठळा न होऊ देता पाण्याने चांगले भिजून घ्यायचे आहे. तर हे मिश्रण जास्त घट्टही नको आणि पातळही नको. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले. मोहरी तडतडल्यावर आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट केली ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, थोडीशी हळद छान एकत्र करून घ्यायची. उकडलेले बटाटे हाताने कुचकरून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता चमच्याने ही बटाट्याची भाजी छान एकत्र करायची. 2 मिनटं छान वाफ आल्यावर कोथिंबीर टाकून एकत्र करून थंड व्हायला ठेवायची. ब्रेड पकोडा करण्यासाठी आपण ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. तर एका ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावून घेतला आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला आपण जी तयार केली ती भाजी लावून घ्यायची. एकमेकावर दोन्ही स्लाइस ठेवून अशा त्रिकोणी आकारात आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे हे भाजी भरलेले जे आपले सँडविच म्हणतो ना त्या प्रकारे हे तयार होतात. आपण जे बेसनाचे मिश्रण केले होते त्यामध्ये हे ब्रेड छान डुबवून घ्यायचे. छान बेसनाचे कोटिंग झाले की कडकडीत तेलात कढईमध्ये सोडून द्यायचे. ब्रेडवरचे बेसनाचे कोटिंग सेट व्हायला लागले की मीडियम आचेवर आपल्याला ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे. छान कुरकुरीत असा कमी तेलकट ब्रेड पकोडा तयार होतो. आता तोंडी लावायला मधात काप देऊन मिरची आपण तळून घेतलेली आहे. मी केलेल्या पद्धतीचा ब्रेड पकोडा तुम्हाला आवडल्यास तर तुमच्या घरी नक्की करून पहा. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी, छोट्या मोठ्या भुकीसाठी, सकाळी नाश्त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. तर नक्की करा.